आराध्य हमारा, समाज है आराध्य हमारा, सेवा है आराधना, सेवा है आराधना। भारत माता के वैभव हित, भारत माता के वैभव हित, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना। भाषा प्रांत जाति जो भी हो, भाषा प्रांत जाति जो भी हो, भारत माँ के पुत्र सभी, भारत माँ के पुत्र सभी, ग्राम नगर वनवासी गिरिजन, रामनगर वनवासी गिरिजन, अपने तो है बंधु सभी, अपने तो है बंधु सभी, जनता के सुख में ही तो है, जनता के सुख में भी तो है, समाज सुख की धारणा, समाज सुख की धारणा। भारत माता के वैभव हित, भारत माता के वैभव हित, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना। धन्यवाद. धन्यवाद शेतकरी. आपल्या सगळ्यांचं सहकार भारती आणि स्वामी विविध सेवा देणाऱ्या संस्थेतर्फे मनापासून स्वागत. सहकार सप्ताहानिमित्त आयोजित सहकार संवादामध्ये आज आपले जे अतिथी आलेले आहेत त्यांचा परिचय आपल्या सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख आणि सहकार सुगंध मासिकाचे माननीय संपादक भालचंद्रजी कुलकर्णी यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आपण असं करू की मान्यवरांचं आधी या ठिकाणी स्वागत छोटासा नॅपकिन बुके देऊन आपण करूया. आपल्या सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री विनयजी खटावकर यांना विनंती करतो की त्यांनी आनंद कटके सरांचा सत्कार करावा. सहकारी संस्थेने तयार केलेला सहकारी संस्थेने तयार केलेला मुद्दाम आज आपण सहकार सप्ताहाच्या निमित्ताने जमलो आहोत. सहकार सप्ताह संपूर्ण देशभर 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होतो आणि आज 20 नोव्हेंबर आहे म्हणजे एका अर्थाने सहकार सप्ताहाची सांगता आज आहे. त्या निमित्ताने आपण सगळे आज जमलो आहोत. सहकार भारती आणि त्याचा परिचय हा नंतरच्या वक्त्यांच्या बोलण्यामध्ये येईल. प्रामुख्याने आज जे आपले प्रमुख अतिथी आलेले आहेत ते आहेत माननीय आनंद कटके साहेब. आनंद कटके साहेब हे सहकार आयुक्त कार्यालयात जे राज्यभराचं संपूर्ण सहकाराचं काम चालणारं आयुक्त कार्यालय आपल्या पुण्यामध्ये आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचं अर्बन बँकांचा जे विभाग आहे त्याचे प्रमुख आनंद कटके साहेब आहेत. त्यांचा आणि माझा परिचय खूप जुना आहे. आम्ही विविध निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र काम केलंय. विविध ठिकाणी आम्ही बरोबर होतो. अन्य गोष्टीमध्ये मी बँकेत असताना असेल किंवा नंतर सुद्धा. पण कटके साहेबांसारखी तरुण मंडळी जी आता अधिकारी पदांवर आहेत, मग कोणी DDR असेल, कोणी एखाद्या तालुक्याचं AR असेल, कोणी आयुक्त कार्यालय, ही सगळी मंडळी म्हणजे मला निश्चित सांगायला आनंद वाटतो की सहकार या शब्दाला जागणारी मंडळी आहे. म्हणजे कटके सरांचं तर मी विशेष मुद्दामून स्वागतपर बोलण्यामध्ये बोलेन की आम्हाला कोणतीही अडचण आली तर रात्री 11:30 वाजता एकदा मी फोन केला होता कटके साहेबांना. तर ते म्हणले 11:30 नाही, रात्री 2ला जरी केला तरी मला चालणार आहे. मला असं वाटतं की असं विरळ आहे. म्हणजे मला जाताचं एक महत्त्व सांगायचं ते म्हणजे कटके साहेबांना खरंच आज सकाळी मी सांगितलं आणि त्या 5 वाजता वेळेवर हजर झाले. म्हणजे यालाही एक वेगळं मत आहे असं माझं मत आहे. तर कटके साहेबांचं या ठिकाणी आपण जोरदार स्वागत करूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी दीपक आहे. सहकार भारती पुणे महानगर संघटन प्रमुखाची जबाबदारी आहे आणि पुण्यातील केशव माधव अर्थ संस्थेमध्ये गेली 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. आपण दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान आपला फराळाचा सहकार भारतीतर्फे फराळाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि यावेळी सहकार सप्ताही त्याला जोडून आलाय म्हणून आपण दिवाळी फराळ आणि सहकार भारतीचा दिवस असा आपण एकत्रित कार्यक्रम घेतला. आणि आपल्याबरोबर यावर्षी आपले डिजिटॉप कंपनी आणि यांनी आपले स्वामी सेवा संस्था
यांचंही सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. सुरुवातीला मी फटके साहेबांचं पुणे महानगर सहकार भारतीतर्फे स्वागत करतो. तसेच आपले पदाधिकारी आहेत, प्रांताचे आहेत, प्रदेशाचे आहेत, त्यांचेही स्वागत करतो. तसेच विविध बँकांचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत करतो पुणे महानगर. तर स्वामी संस्थेचे अध्यक्ष आणि बापू सर्व्हिस त्यामुळे पाण्याच्या टाक्या धुण्याच्या व्यवसायाचे त्याला पायनियर म्हणता येईल, त्यांनी सुरुवात केली या सगळ्या विषयाची पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. ते बापू पोद्दार या स्वामी सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या परिचयामध्ये ते त्यांचा पण परिचय करून देतील क्रमाने आल्यानंतर आणि स्वामी संस्थेविषयी पण माहिती सांगतील. संजयजी उर्फे हे स्वतः इंजिनियर आहेत आणि सहकार भारतीच्या प्रोसेसिंग युनिटचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या परिचयाच्या वेळेस त्यांनी त्यांचा परिचय करून देऊन त्या संस्थेबद्दल त्यांनी माहिती सांगावी. बापू पोद्दार आता शिवणी परिचय करून द्यावी. माझं पुण्यामध्ये बापू सर्व्हिस हे नावाचा व्यवसाय. बापू सर्व्हिस ही केवळ पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे हे त्या व्यवसायाने मी पाहिलं झालो आणि एका व्यवसायाला मी जन्म दिला हे मी मला स्वतःला भाग्य समजतो. परिवारातलं राष्ट्रीय सिद्ध संघटना संस्था जी आहे म्हणजे सरदारजी की त्याचं मी पश्चिम महाराष्ट्राचं संघटन मंत्री म्हणून काम पाहतो. तसं सह्याद्री हॉस्पिटलचं समवेदना म्हणून संस्था आहे. समवेदना संस्था ही फक्त गरीब रुग्णांना आर्थिक मदत करते. ती फक्त सह्याद्री हॉस्पिटलमध्येच करते. त्या कमिटीचे मी तिथे अध्यक्ष आहे. प्लस इथे नगर मित्रमंडळ मी प्रॉपर नगरचा असल्यामुळे अहमदनगर शहर मित्रमंडळ म्हणून इथं स्थापन केलं. ते पण आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतो. स्वामी ही संस्था नुकतीच चालू झालेली आहे. स्वामी ही संस्था केवळ नफ्याकरता चालू नसून तुमच्या सेवेसाठी कमीत कमी खर्चात कमीत कमी याच्यात तुमच्याकडे आमचा माणूस कसा पोहोचेल म्हणजे तुमची डिमांड असेल की मला एखादा प्लंबर पाहिजे किंवा मला एखादं घरात पेंटिंग करायचं आहे किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला असेल तर तुम्ही स्वामीला फोन केला तर तुम्हाला तो त्वरित अल्प दरात ते तुम्हाला मिळू शकेल. अशी ही स्वामी संस्थेची कल्पना आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संजय ओळखे. बेसिकली मेकॅनिकल माझे बरेच व्यवसाय आहेत. म्हणजे आधी मशीन ऑटोमेशन, रोबोटिक्स, त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग, त्याच्यानंतर पब्लिकेशन या विषयात मी आणि भालचंद्र आम्ही गेले 10 वर्ष या विषयामध्ये आम्ही बरोबर काम करतो. आणि याच याच्यात सहकार भारतीला कनेक्ट मी खूप नवा आहे सगळ्यांच्यामध्ये. साधारणतः 6 महिने झाले मी सहकार भारतीशी संबंधित आहे. फळ प्रक्रिया विभागाचा प्रकोष्ठ प्रमुख म्हणून मी जॉईन झालो. मी साधारण 20 वर्ष या विषयामध्ये काम करतो आहे. फळं आणि भाज्या यांच्या प्रक्रिया, कारण आपल्याकडे दुर्दैवाने याचं वेस्टेज खूप आहे. आपल्याकडे हा किती महत्त्वाचा विषय आहे कारण 3 वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो की भारत हा जगामधला नंबर 2चा देश आहे की ज्याच्यामध्ये आपण फळं आणि भाज्या पिकवतो. 2 नंबरचा देश आहे. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं आहे की आपल्याकडे प्रोसेसिंग हे फक्त 2.5% इतकंच होतं अख्ख्या भारतामध्ये. जे काही आपण फळभाज्या पिकवतो त्याच्या 2.5%. आणि तिसरं वाक्य जरा अजून जास्त डेंजरस आहे ते म्हणजे आपल्याकडे वेस्टेज इज मोर दॅन 40%. आणि हे 2.5% आणि 40% हे जोपर्यंत एकमेकांच्या जवळ येणार नाहीत तोपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील. ही जी काही आपल्याकडची परिस्थिती आहे हे आपण काही जर काही इतर देशांबरोबर कम्पेअर केलं तर मग आपण कुठे आहोत हे लक्षात येईल. आपल्या जे शेजारचे देश आहेत थायलंड, फिलिपिन्स, मलेशिया या देशांमध्ये साधारणतः 85 ते 90% मालावरती प्रोसेसिंग होतं. आणि अख्ख्या जगामध्ये जे प्रोसेस फ्रूट व्हेजिटेबल प्रॉडक्ट जे मिळतात ते ह्या देशांमधून जातात. हे सगळे देश एकत्र केले तरी आपल्या महाराष्ट्राच्या निम्मे आहे आणि तिथे प्रोसेसिंग होतं आणि आपल्याकडे भारतामध्ये दुर्दैवाने होत नाही. आता त्याच्यामध्ये प्रोसेसिंग मग आता बऱ्याच लोक म्हणतात की मग प्रोसेसिंग आपल्याकडे नॅचरल मिळतं म्हणून आपण प्रोसेसिंग का खावं. हा सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न आहे. भाज्या मिळतात मग कशासाठी खाव्यात. पण ज्या वेळेला त्या मिळत नाहीत आणि ज्या ठिकाणी मिळत नाहीत त्या ठिकाणी त्या भाज्या त्या आणि आपण रोज खूप प्रोसेस प्रॉडक्ट खातो पण आपल्याला हे माहीत नाही आहे. अगदी साधारण आपण सूप पावडर्स आपण आणतो मॅगी किंवा नॉरची, ते प्रोसेस प्रॉडक्ट आहेत. आपण ज्युसेस आणतो ते ज्युसेस हे प्रोसेस प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे हे भरपूर प्रोसेस प्रॉडक्ट आहेत आणि ज्या भागामध्ये ज्या विभागामध्ये ते फळं पिकतात ती त्याच भागात त्या वेळेला फक्त खाल्ली जातात. इतर वेळेला आणि इतर भागामध्ये ती मिळत नाही. अगदी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की कोकणामधलं फणस हा जो काही प्रकार आहे हे जे मी 40% वेस्टेज म्हणतोय हे प्रत्येक फळ आणि प्रत्येक भाजीचं आहे मिनिमम, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. फणस जे आहे
त्या फणसाचं साधारणतः 95% फुकट जातो. 5% फक्त वापरला जातो. तो कशासाठी? तर नुसता खायला. त्याच्यानंतर त्याचे जे कच्चा फणस आहे त्याचे तळलेले गरे आणि त्याच्यानंतर फणस पोळी, हे फक्त कोकणातल्या लोकांना माहिती आहे. बाकी कोणालाही हे प्रॉडक्ट माहिती नाही आहे. आणि मग उरलेलं सगळं फुकट जातं. हीच परिस्थिती हापूस आंब्याची सुद्धा आहे. हे आपल्याला कल्पना येत नाही. आपण ते 500 रुपये डझन, 1000 रुपये डझन वगैरे फक्त म्हणतो, पण तिथं तितकंच वाया जातं. फक्त पेपरमध्ये टोमॅटो हा विषय येतो, कोथिंबीर हा विषय येतो की बस, आणि ते कांदा. या गोष्टींमुळे फक्त आपल्याला ह्या भाज्यांबद्दलची माहिती होते. सगळ्या फळभाज्यांची हीच परिस्थिती आहे. डाळिंब हीच परिस्थिती, पेरू हीच परिस्थिती, चिक्कू हीच परिस्थिती. त्याच्या मागचं कारण म्हणजे प्रोसेसिंग नाही. हे जर का प्रोसेसिंग झालं तर त्या फळ आणि भाजीचं शेल्फ लाईफ म्हणजे आपण घरी आणल्यानंतर ते खाण्यासाठी आपण 1 किंवा 2 दिवस एवढं शेल्फ लाईफ आहे. पण जर का आपण ते प्रोसेस केलं तर त्याचं शेल्फ लाईफ 6 महिने ते 1 वर्ष. आणि त्यामुळे मग आपण ते कुठेही पाठवू शकतो लांब. म्हणजे आपल्या खेड्यात आपण ते खाऊ पिऊ शकतो, आपल्या शहरात, पुण्यात, महाराष्ट्रात, भारतात किंवा जगात. आणि मग त्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्याचे 2.5% मी जे प्रोसेसिंग म्हटलं त्याच्यामध्ये 2.5%च्या साधारण 60% हा मँगो पल्प आहे. टोमॅटो प्युरी ही साधारणतः 10% आहे. आता 2.5%च्या 30%मध्ये उरलेल्या सगळ्या फळं आणि भाज्या. म्हणजे काय परिस्थिती आहे ती बघा. म्हणजे जळगावला जैन यांचं खूप मोठा कांद्याची फॅक्टरी आहे. आता ही खूप मोठी कांद्याची फॅक्टरी आपण एका साईडला म्हणतो, हे सगळं त्या उरलेल्या 2.5%च्या 30%मधली ती फॅक्टरी आहे. म्हणजे खूप मोठी फॅक्टरी, म्हणजे 200 कोटीची फॅक्टरी आहे. ती एवढीच त्या ह्याच्यात कांदा तयार होतो, पण तिथला कांदा 100% एक्सपोर्ट होतो. आपल्या भारतामध्ये त्याचा कांद्याचं काहीच आपल्याकडे वापर होत नाही. तर अशी ही परिस्थिती आहे. तर आम्ही टर्नकी प्रोजेक्ट देतो. तर आता हे सहकार भारतीच्या थ्रू आपण त्या ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आहे की महाराष्ट्रामध्ये हा एक विषय आणि प्लस नॅशनल लेवलला पण आता अशी वेगळी कमिटी केली गेली. आणि त्याच्यामध्ये ज्या फळभाज्या ज्या भागात होतात त्या प्रत्येकावरती प्रोसेसिंग करून त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, प्रॉपर प्रॉडक्ट आहेत. लिंबू घ्या, डाळिंब घ्या, आणि इतके अगणित त्याचे उपयोग आहेत. आणि हे आज सगळे जगात चालू आहेत. जरा तुम्ही नेटवरती गेलात, एकच उदाहरण देतो आणि मी थांबतो. डाळिंबाचं साल प्रचंड उपयोगी आहे आणि हे आयुर्वेद किंवा ह्या भागामध्ये वापरलं जातं. ह्या विषयामध्ये किती डिमांड आहे. आज आपण डाळिंबाचं साल जे दाणे खातो आणि साल फेकून देतो. आज तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही नेटवरती बघा, अमेझॉनवरती की पोमोग्रेनेट पील पावडर असं फक्त टाका. साधारण 160 रुपयाला 100 ग्रॅम पावडर आहे. 1600 रुपये किलो ती पावडर आहे. पण हे आपल्याला माहीत नाही आणि आपण अशी ती फेकून देतो. म्हणजे घरी आपण खाताना फेकून देणं ठीक आहे, पण प्रोसेसिंग दाण्याचं पण होत नाही आणि त्या डाळिंबाचं पण होत नाही. तर असं प्रत्येक गोष्टीत फणसाचं सालं म्हणजे चारखंड म्हणतात त्याला प्रचंड डिमांड आहे, त्याची पावडर करून. तर हे असे अगणित आपल्या फळं आणि भाज्या आणि त्याचं वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. तर ह्या विषयावरचं कुठलंही कोणाला काही पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण 1 to 1 बोलू आणि आपण पुढे जाऊ. धन्यवाद. आपल्या प्रदेशाचे सहकार भारतीचे महासचिव विनयजी खटावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सहकार भारती आणि सहकार संस्था याबद्दलचं निवेदन करावं. नमस्कार. खडके साहेब आणि सहकार भारतीचे पदाधिकारी, सगळ्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मी 5 ते 7 मिनिटात काही जण सहकार भारतीमध्ये नवीन आहेत, त्यामुळे सहकार भारतीचा परिचय. आज आपण जमलोय सहकार सप्ताह, त्याचा काय विषय आहे तो, आणि आज काय तुमच्याकडून म्हणजे आपल्याला कुठे जायचंय आणि का जायचंय एवढं सांगून मी 5-7 मिनिटात माझं विवेचन संपवेन. सहकार भारती ही जी संस्था आहे ती अगदी एका याच्यात सांगायचं म्हटलं तर ही नॉन गव्हर्नमेंट, नॉन पॉलिटिकल, ऑल इंडिया बेस्ड कॉर्पोरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणारी संघटना आहे. तर सहकार भारती नक्की काय करते? सहकार भारती इज अ सपोर्ट सिस्टीम टू द कोऑपरेटिव्ह मूवमेंट. आय रिपीट, सहकार भारती इज अ सपोर्ट सिस्टीम टू कोऑपरेटिव्ह मूवमेंट. सहकार भारती एखादी बँक चालवते का? नाही. सहकार भारती एखादी पतसंस्था चालवते का? नाही. सहकार भारतीचे कार्यकर्ते चालवतात. आणि सहकारी संस्थांच्या संदर्भात आपण एक त्यांना संघटनात्मक अँगल देणे, त्याच्यामध्ये नेशन फर्स्ट हा विषय येणं
राष्ट्रप्रेम हा विषय येणं आणि त्याच्यासोबत नो डाऊट कॉपरेटिव्ह सोसायटी या प्रोफेशनल अप्रोचनीच चालल्या पाहिजेत. पण केवळ कमर्शियल अँगल आणि प्रोफेशनल अँगल याच्यातला जो फरक आहे तो आहे सहकार भारतीच्या ज्या अफिलिएटेड सहकारी संस्था आहेत किंवा सहकार भारतीला काय अपेक्षित आहे तर प्रोफेशनल अप्रोचनी चालणार आहे पण कमर्शियल अप्रोच नसावा. हा त्याच्यात थिन लाईन आहे त्याच्यामध्ये पण ती लक्षात घेतली पाहिजे. आणि हे सगळं का करावं तर सहकार भारतीचा असा विश्वास आहे की माझा भारत राष्ट्र समृद्ध आणि संपन्न करायचा असेल तर जसं परमेश्वराकडे जाण्यासाठी अनेक मार्ग असतात. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग असेल, हठ योग आहेत. परंतु मग माझ्या भारत माता समृद्ध करण्यासाठी जसे अनेक मार्ग आहेत तर सहकार भारतीची अशी मान्यता आहे की त्यातला प्रमुख मार्ग हा आहे सहकार क्षेत्र. सहकार क्षेत्रातून माझी भारत माता समृद्ध आणि संपन्न होईल. कधी होईल? या जन्मात होईल का पुढच्या जन्मात होईल सांगता येत नाही. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. ही खूप मोठी प्रोसेस आहे. पण माझ्या जन्मात माझ्या आयुष्यात मला जेवढं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून करता येईल ते करत असतो. म्हणून आपण सहकारी बँका चालवतो, म्हणून सहकारी संस्था चालवतो. की आता केशव माधव सहकारी संस्था चालवत आहे म्हणजे प्यारेलाल चौधरीने काय उद्योग नाही म्हणून ते चालवत आहेत का हो? नाही. त्यांचं केशव माधव सहकारी संस्था हे कशासाठी चालवत आहेत त्याच्यातून आपल्या इनडायरेक्टली जो फायदा होणार आहे तो भारत माता समृद्ध संपन्न करण्यासाठी. भारत माता समृद्ध संपन्न करणं म्हणजे त्यांच्या सभासद जे आहेत त्यांचा आर्थिक विषय बघणं. इंडिव्हिज्युअल सभासदाचा आर्थिक विषय झाला, प्रत्येक सभासद हळूहळू मोठा झाला, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, उद्योग त्यांच्या कर्जातून बँकेच्या कर्जातून उद्योजक निर्माण झाले म्हणजेच पर्यायाने भारत माता समृद्ध आणि संपन्न झाली. स्वबळावर होते. उलट म्हणजे मी राजकीय टिप्पणी करणार नाही, करत नाही, पण उगाच काहीतरी मोफत वाटणे हा समग्र लोकप्रियतेचा विषय असू शकेल. पण सहकार भारतीचा विश्वास असा आहे की आज त्याला कर्ज देऊन त्याला स्वबळावर उभं करण्यासाठी प्रयत्न करणं, मार्गदर्शन करणं हा सहकार भारतीचा उद्देश आहे. सहकार भारती 1979 पासून कार्यरत आहे. आपल्याच अनंत चतुर्थ म्हणजे 11 जानेवारीला आपल्या इथे सहकार भारतीची पुण्यातच स्थापना झालेली आहे. आणि त्याच्यानंतर साधारण 20 वर्ष पहिलं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा या ठिकाणी आपलं सहकार भारतीचं काम अधिक होतं. आता ॲज ऑन टुडे आपलं सहकार भारतीचं संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचं कार्य आहे. सहकार भारतीची कार्यकारिणी आहे. त्या त्या क्षेत्रात ज्याची आवश्यकता आहे. म्हणजे मी जसं म्हणतो की मोठा हत्ती एखाद्याला सोड लागली तर हत्ती कशासारखा आहे, कानला हाताला लागला तर सुपासारखा म्हणतो. तसं महाराष्ट्रातले लोक म्हणतात सहकार भारती म्हणजे काय, पतसंस्था आणि सहकारी बँका यांचं काम करणारी म्हणजे सहकार भारती. माझा सहकार भारतीमध्ये तर सगळ्या भारतात प्रवास व्हायचा. छत्तीसगडमध्ये जर आपण गेलो तर सहकार भारती म्हणजे काय, मी पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख म्हणून गेलो होतो. तर तिथले कार्यकर्ते हमारे यहाँ क्या क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी बहुत कम है, उसके बारे में आपको म्हटलं जाने नाही. हमारे सब कार्यकर्ता ग्रामीण सहकारी संस्थांशी जोडलेले, पॅक्स मधशी सगळे कार्यकर्ते जोडलेले. त्यामुळे छत्तीसगडमध्ये असं वाटतं की सहकार भारती म्हणजे ग्रामीण क्षेत्रात विविध कार्यकारी सोसायट्यांपासून वर सगळ्या अशामध्ये काम करणारी संघटना म्हणजे सहकार भारती संघटना. अशा पद्धतीत तिचं जिथे जिथे सुरुवातीला जसे जसे कार्यकर्ते मिळत गेले त्याप्रमाणे त्या क्षेत्रात अधिक विस्तार झाला. परंतु यासाठी सहकार भारतीने एक प्रकोष्ठ विषय सुरू केला आहे. परिचयामध्ये आलं असेल की मी या प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख आहे, असा आहे, तसा आहे. तर एक वेगवेगळे म्हणजे पतसंस्थापासून जवळजवळ 15 ते 20 प्रकोष्ठ आहेत आपले. प्रकोष्ठ म्हणजे सेल विभाग, बँक विभाग, पतसंस्था प्रकोष्ठ, जसं आता कृषी मान प्रक्रिया सहकारी संस्था प्रकोष्ठ, असे वेगवेगळे प्रकोष्ठ तयार केलेले आहेत. आणि प्रकोष्ठांच्या माध्यमातून त्या प्रकोष्ठातल्या सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणं असा विषय सहकार भारती करत असते. त्यांचं एकत्रीकरण करणं, त्यांना त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, शासकीय स्तरावरच्या असतील त्या सोडवणं, सामाजिक स्तरावर काय एक दिशादर्शन करणं, अशा पद्धतीचं सहकार भारतीचं काम आहे. आणि आपलं जे ध्येयवाक्य विना संस्कार नाही सहकार. सहकार क्षेत्रात ही जी काही गडबड झाली ती दुर्दैवाने तुमच्या माझ्यासारखे चांगले एलिमेंट काही दशकापूर्वी बाहेर पडले. नको यार ते कशाला नको, बाद झालं नको, आपलं नको, ते फार त्रास आहे, निसर्ग क्षेत्र आहे. आणि त्याच्यामुळे अनवॉन्टेड एलिमेंट्सला स्कोप मिळाला. त्यामुळे हे सगळं कसं दुरुस्त होईल तर
काय म्हणजे साहेब आहेत, पण तरी सुद्धा मी सांगतो की कायद्याने दुरुस्त होईल का? अजिबात नाही. मग हे दुरुस्त कधी कसं व्हायचं? सहजगत्या त्यांच्याबरोबर राहून संस्कारित कार्यकर्ते निर्माण करणं. संस्कार म्हणजे काही पैस तुला आता तांदूळ वाहतो म्हणजे झाले संस्कार, असं नाहीये. संस्कारित कार्यकर्ते म्हणजे त्या ठिकाणी आपण जातो तेव्हा त्या आपले जे सरकार भारतीच्या सहकारी संस्था आहेत त्यांचे पदाधिकारी ते पाहतात की आज हा अध्यक्ष होता, उद्या हा अध्यक्ष आहे. जनता सहकारी बँकेचे संजय लेले परवा होते, आता बाटे आहेत. कोणीही पिढीजात नाहीये तिथे. मी एक उदाहरण दिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं, अहो नाही आम्ही तर आमच्या पंडोबांपासून आमच्या बँकेत आहे, मीच अध्यक्ष आहे. त्यामुळे जी सहज होणारे संस्कार आहेत ते आपोआप झाले की आपोआप सगळ्या सहकार क्षेत्र हे कायमस्वरूपी सुसंस्कारित होईल. आणि दुसरं ध्येय आपण घोषणा नेहमी देतो, सबल सहकार समृद्ध भारत. सहकार क्षेत्र जर सबल झालं, सहकारी संस्था सबल झाल्या तर समृद्ध भारत निर्माण व्हायला काही वेळ लागणार. अशा पद्धतीने एक सहकार भावकीचा परिचय हा मी सगळ्यांसाठीच दिला. कटके साहेबांना तसा परिचय आहे, पण एकूणच एक सगळा आयाम मी सांगावा म्हणून सांगितलं. आज सहकार सप्ताह आहे. सहकार सप्ताह काही वर्षांपूर्वी आपल्यासकट सगळेच विसरलेले होते. मग आपण सहकार सप्ताह सहकार भारतीने सुरू केला. शासनात काही ठिकाणी होता, काही ठिकाणी होत होता, काही ठिकाणी होत नव्हता. मग आमच्या म्हणजे गमतीचा भाग म्हणजे एका प्रदेशात नावही घ्यायचं तर चालेल, उत्तर प्रदेशात आत्ता नाही पूर्वीच्या सरकारच्या काळात तर त्यांच्या लक्षात आलं सहकार सप्ताह काहीतरी असतो म्हणे. आणि सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार सप्ताह कार्यक्रम केले. मग त्यावेळेचे सीएम म्हटले आपण आता करायचं म्हणे. अहो पण ते झाला नाही आता करायचं म्हणे, पण ते खूप चांगली आयडिया आहे म्हणे. अशा म्हणजे थोडक्यात सहकार सप्ताहाचा सगळ्या भारतात सहकार प्राप्तीच्या वतीने कार्यक्रम होतात. ते छोटे होतात, कुठे मोठे होतात. कोरोनाच्या काळात आपण छोटा करतोय, काही ठिकाणी मोठे होतात. आता आपण रेकॉर्डिंग करतोय, हे नंतर प्री रेकॉर्डेड लाईव्ह होणार आहे. म्हणजे सगळीकडे आपण लिंक मिळणार आहे, ते सांगतील नंतर शेवटी. आणि आपण लिंक सगळ्यांनाच देणार आहोत. आणि ते त्याच्यानंतर थोडंसं स्लाईड काय आवश्यकता वाटली तर एडिटिंग टच देऊन तर आपण लाईव्ह करणार आहोत. त्याच्याबद्दल आज जरी इथे 30 जण बसलेले असते तरी हे साधारणपणे 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय, आजचा कार्यक्रम हा 15 ते 20 हजार लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या दृष्टिकोनातून आपण त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून एक सहकार भारती असतेच, पण एक रोल मॉडेल म्हणून आपण सहकार भारतीच्या वतीनं स्वामी सहकारी संस्था सुरू केलेली आहे. तर मी म्हटलं चला मग आता या बाकीच्या व्यवस्था सुविधा तुमची संस्था सुविधा संस्था आहे तर या व्यवस्था तुम्ही करा असं त्यांना म्हटलं. कारण सहकार भारती काय, सहकार भारती म्हणजे कोण? सहकार भारती म्हणजे तुम्ही आम्ही. सहकार भारतीकडे काही जादूची कांडी नाही की सहकार भारतीकडे आलं म्हणजे प्रश्न सुटले. सहकार भारती म्हणजे काही एकटा विनय करावा भाजप कुठे नाही. तर सहकार भारती म्हणजे सरकार क्षेत्रातले सहकारी संस्थांमधले पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून सगळे हे सहकार भारती. अशा पद्धतीत आज आहोत. आज आपण जो छोटासा आता माझं बोलणं झाल्यानंतर आपण एक चर्चात्मक कार्यक्रम करणार आहे. सहकार सप्ताहानिमित्त सहकार संवाद एक साधारण आपण अर्धा तास, आता 5:35 झालेले आहेत, एक 6 वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम करणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आता त्यांच्याकडे अर्बन बँक हा जो जरी विषय असला तर त्याच्या संदर्भातही चर्चा होईलच, पण त्यांचा अनुभव हा अजून पतसंस्था आहे किंवा सगळ्याच प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये हा सगळे विषय आपण बोलू आणि त्या चर्चा संचालनाचं समारोप ते करतील. एकेका प्रश्नाला उत्तर देण्याच्या ऐवजी एकूण आपण पॅड घेऊन ठेवा साहेबांकडे. एकेका प्रश्नाला त्या एखाद्या महत्वाचा प्रश्न असेल उत्तर लगेच द्यायचं झालं तर देतील. अदरवाईज एकूणच कन्क्लुडिंग स्पीचमध्ये साहेब बोलतील, म्हणजे मग वेळेचं आपल्याला गणित सांभाळता येईल. त्यामुळे चर्चा मुक्तपणे करायची आहे. आज आणायचे साहेब आहेत तर आपण तांत्रिक चर्चा करणार आहोत. अदरवाईज काही वेळेला आपण संघटनात्मक पण चर्चा करतो, पण आता आपण तांत्रिक चर्चेवर अधिक भर देऊ. आणि मी सहकार भारतीच्या अपेक्षा म्हणतात ते तेच की हे आपलं कार्यालय आहे. आम्हाला आनंद झाला की कोरोनानंतर प्रत्यक्ष आपण पहिली बैठक आहे, पहिली सहकार सत्ता पहिल्यांदा आपण एकत्र आलेलो आहोत. कोरोनामध्येच आहे, परंतु ते आत्मनिर्भर सारखं आपण आता म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आपण आत्मनिर्भर झालो आहोत असं आपण गृहीत धरून आपण करतोय, काळजी घेतोय, नो डाऊट. परंतु आपण ईश्वरी कार्य करतोय आणि ईश्वर आपल्यासोबत आहे. त्याच्यामुळे आपण काळजी जेवढी आपल्या हातात आहे तेवढी घेऊ
बाकी आपली काळजी करायला तो समर्थ आहे, कारण आपण समाजाची काळजी करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. प्रामुख्याने आता इथे या ठिकाणी बँकर आणि पतसंस्थेचे लोक जास्त दिसतात. कोरपे साहेबांसारखे प्रक्रिया संस्थांमधील पण आता नव्याने आलेल्या ह्याच्यातले व्यक्ती आहेत. कोरपे साहेबांनी फार म्हणजे इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मला कधी फंडमध्ये काम करायचं होतं, पण दुर्दैवाने परत बँकिंगमध्ये विषय काढला म्हणून सांगतो की म्हणाले बरोबर आहे, परंतु भारतामध्ये दुर्दैवाने प्रोसेस फूडला फार कमी मार्केट आहे. ही वस्तुस्थिती आहे. जग आपल्याकडे बघतं जगाचं मार्केट म्हणून पॉप्युलेशन आपली स्ट्रेंथ आहे, पण आपल्या पॉप्युलेशनला फ्रेश फूड लागतं, त्याच्यामुळे आपल्याकडे ते विकलं जातं ते आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतं. एक्सपोर्टला जेवढी संधी त्याच्यापेक्षा, कारण माझ्या एका मित्राच्या मित्राने फार मोठी फॅक्टरी टाकली होती त्या संगमनेरच्या अलीकडं. मला कदाचित माहीत असेल तो व्यक्ती, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बघितला होता. ही कुड नॉट सक्सीड. सगळे कट व्हेजिटेबल फ्रेश मॉलमध्ये ठेवायचे, पण दुर्दैवाने ते मॉलमधले कट व्हेजिटेबल रोजच्या रोज भाजी घेणारे लोक आपण, म्हणजे 4 दिवसाची पण भाजी घेणारे लोक आजच भाजी घेऊन आत्ताच खायची, अशा पद्धतीची मानसिकता असणं दुर्दैवाने भारतामध्ये मार्केट फार त्या प्रोसेस फूडला कमी असल्यामुळं ओव्हरऑल समाव पिकअप होत नाही. बँकांसाठी म्हणाल तर आता फार मोठ्या प्रमाणामध्ये BR ॲक्टमध्ये अमेंडमेंट झालेली आपल्याला माहिती आहे. माहित नाही आता राज्य शासन काय भूमिका घेईल, केंद्र सरकारने जर भूमिका घेतलेली आहे. किती जणांनी अमेंडमेंट वाचलेली आहे आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या सुधारणा रेग्युलेशन ॲक्टमधल्या 56 एक सेक्शन असतं. या सेक्शनप्रमाणे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या कुठल्या कुठल्या तरतुदी सहकारी बँकांना लागू राहतील त्याची त्याच्यामध्ये तरतूद केलेली असते. त्याच्यामध्ये आता जे महत्त्वाचे बदल त्यांनी केलेले आहेत, माहीत नाही काय होईल आता. अजून डेट कुठल्या डेटपासून RBI लावणार तर RBI लागेल. त्याच्यामध्ये सेक्शन 10 प्रमाणे एम्प्लॉईज जे आहेत त्याच्या कंडिशन्स ज्या नॅशनल बँकांना असतील किंवा कमर्शियल बँकांना त्याच कॉर्पोरेट बँकांना येतील ती त्यांची ठीक आहे. 10A जे सेक्शन आहे, 10A जो सेक्शन आहे तो थोडा धोकादायक आहे सहकार क्षेत्रासाठी, की ज्याच्यामध्ये 50% बोर्ड मेंबर नॉमिनेटेड असावेत. म्हणजे आता 2 तज्ज्ञ संचालकाची तरतूद आहे कायद्यामध्ये. RBIने सांगितल्यामुळे सहकार कायद्यात पण तरतूद आहे 2 तज्ज्ञ संचालकांची. मागच्या वर्षी RBIने बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची एक तरतूद आणलेली आहे, मात्र बोर्ड ऑफ मॅनेजमेंटला राज्य सरकारने अद्याप काही ग्रीन सिग्नल दिलेलं नाही. त्याच्यामुळे आपण अजून काही बायलॉज अमेंडमेंट त्या पद्धतीचे केले नाहीत आणि सध्या पोटनियम दुरुस्ती जनरल बॉडी न झाल्यामुळे झालेला पण नाही. तर तो प्रश्न अजून एवढा काय पेटलेला नाही. मात्र 10B प्रमाणे 50% संचालक तज्ज्ञ असतील तर नेमकं सहकाराचं जे मूळ तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशनमध्ये, की सगळ्या सहकारी संस्था या लोकशाही पद्धतीवर चालणाऱ्या असाव्यात. लोकशाही पद्धतीचं सगळ्यात व्यवस्थेचं लक्षण जे म्हणतो आपण इलेक्शन, ही सार्वत्रिक इलेक्शननी संचालकाची निवडणूक होती. जे कोण राज्यकर्ते आहेत त्यांची पण निवडणूक लोकशाही आपल्याकडे का बरं म्हणतो, कारण आपण प्रत्येक शासनकर्त्याला निवडून देतो. त्याच पद्धतीनं सहकारी संस्थांमध्ये पण लोकशाही आहे. त्याचं कारण असं की निवडून संचालक मंडळी येते. 50% संचालक जर नॉमिनेटेड असतील तर त्याच्यामध्ये त्याला लोकशाही पद्धतीचं म्हणायचं का हा एक प्रश्न येईल. आणि 10C पण त्यांनी टाकलेला आहे. 10C मध्ये तर चेअरमन नॉमिनेटेड आणि पूर्ण वेळा असतील. आत्ता आपल्याकडे जे चेअरमन तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये काम करतात, अनेक संस्थांशी आपण संबंधित आहात. नॉमिनेटेड फुल टाईम चेअरमन हा कमर्शियल बँकेमध्ये असतो. म्हणजे ॲक्सिस बँकेला चेअरमन पूर्ण वेळ आहे, HDFC बँकेला पूर्ण वेळ चेअरमन, आणि त्याला पगार आहे पूर्ण वेळ. त्या ठिकाणी आपल्याकडे लोक समाजकार्य म्हणून या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करतात, त्यांचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून. कारण इथं काही चेअरमनला मानधनाव्यतिरिक्त पूर्ण वेळ काम करण्यासारखं आपण काय पगार देत नाही, देणं अपेक्षित नाही, कारण ट्रस्टी म्हणून काम करतो स्वतः पदाधिकारी किंवा संचालक जे काम करतात. तर पूर्ण वेळ चेअरमन द्यायचा झाला तर नेमकं या बँका सहकारात राहतील का असा मला सध्या प्रश्न पडतो. मी आता अनेक सहकारामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याच्याबद्दल व्हॉट्सअपवर मेसेज टाकून तुमची काय मत आहेत बाबा, नेमकं काय होईल याच्यामध्ये, की व्हॉट इज एक्सपेक्टेड. कारण RBIमध्ये पण सगळ्यांना याच्याबद्दल नेमकं काय बदल केला आहे सरकारने, पण RBIने काय करायचं याच्याबद्दल त्यांच्याकडे पण चर्चा चालू आहे. बाकी जिथं प्रशासक नेमणे किंवा ऑडिटची अपॉइंटमेंट RBIने स्वतःकडे घेतलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल होणं अपेक्षित आहे या BR ॲक्टच्या अमेंडमेंटनंतर. पतसंस्थांपुरतं सांगायचं झालं तर नियामक मंडळ ऑलरेडी आलेलं आहे.
मात्र यापूर्वीच आपण बऱ्याच गोष्टींचा पतसंस्थांसाठी ज्याला म्हणतो की फ्रीडम दिलेलं आहे. 10-20 वर्षापूर्वी म्हणत असेल तर अनेक गोष्टींच्या परवानगी आमच्याकडे घ्यायला लागायच्या. नोकर भरती असेल, जागा घेणे असेल, हे असेल. मात्र आता 99% परमिशन्स म्हणजे लायसन्स परमिट ज्याला म्हणतो त्याच्यामधून आपण सुटका केलेली आहे. काही क्रायटेरिया जे घातलेले आहेत ते फुलफिल केले असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पातळीवर ते निर्णय घेऊ शकता. संचालक मंडळ असेल, काही ठिकाणी जनरल बॉडी असेल. म्हणजे राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने नवीन घटना दुरुस्तीनंतर केंद्रानेच ऍक्च्युली सर्व सरकारी संस्थांना फ्रीडम द्यायचं ठरवलं. म्हणजे एका बाजूला आम्हाला आता संचालक मंडळ ज्या ठिकाणी सरकारचं कुठलंही अर्थसहाय्य नाहीये कुठलं बरखास्त करता येत नाही. म्हणजे पतसंस्था फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचं. बँकांचा आधी पण नव्हतं, आरबीआयने सांगितल्यावर करू शकत होतो. पण त्याच्या आधी तक्रार आली तरी बरखास्त 0.1% पण संचालक मंडळ केलं नसेल परंतु ते खंडर होता की बरखास्त होऊ शकतो, बाबा आपल्याला राशी होऊ शकते. आता सरकारने अधिकार काढून घेतले निबंधकाचे. अर्थसहाय्य दिलं असेल तरच बरखास्त करता येईल. म्हणजे कुठल्याही संस्थेचं संचालक मंडळ आम्हाला पतसंस्थेचं बरखास्त करता येत नाही. उदाहरण सांगतो, संस्था बंद पडती किंवा अडचणीत येते त्याला जोपर्यंत संचालक राजीनामा देत नाही तोपर्यंत पण आम्ही प्रशासन नेमू शकत नाही. लोक जेव्हा मारायला जातात त्या संचालकांना जेव्हा ते पळून जातात स्वतः राजीनामा देऊन मग आम्ही प्रशासन देऊ. किती दुर्दैवाची गोष्ट. आणि त्यावेळेला सभासद किंवा डिपॉझिटर म्हणतात सरकार काय करतं. म्हणजे सरकारने ओपन इकॉनॉमी जेव्हा आणली की नवीन आर्थिक धोरण 1991 पासून आलं त्याच्यामध्ये विविध कंपन्या असतील वेगवेगळ्या क्षेत्रामधली नियंत्रण जशी कमी केली त्याचाच हा पुढचा भाग म्हणून सहकार क्षेत्रावरचं पण नियंत्रण सरकारने कमी केलं. पण नियंत्रण संपवल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर काही ठिकाणी जो स्वैराचार झाला असं म्हणायला हरकत नाही आपण, तर त्यावेळेला सभासद बोलतो की मग सरकार काय करतं. सरकारने असा विचार केला की बाबा सभासदांचं शिक्षण द्यावं, प्रशिक्षण द्यावं, त्यांना शहाणं करावं आणि त्यांनी त्यांच्या सभासदांनी संस्थेच्या कामकाजामध्ये लक्ष द्यावं. म्हणजे तो भागीदार आहे, तिथला मेंबर आहे म्हणजे भागीदार आहे, पण त्या भागीदारात लक्ष द्यावं आणि संस्था अडचणीत येणार नाही यासाठी काळजी घ्यावी. त्याच्यासाठी बेस काय ठेवला की प्रशिक्षण द्यायला पाहिजे. म्हणून आता सहकार भारतीसारखी संस्था असेल अनेक संस्थांना प्रशिक्षण संस्था म्हणून आपण मान्यता दिलेली आहे आणि कंपल्सरी केलेलं आहे की 5 वर्षात सभासदांचं एकदा तरी प्रशिक्षण व्हायला पाहिजे. पदाधिकाऱ्यांचं व्हायला पाहिजे, कर्मचाऱ्यांचं व्हायला पाहिजे. प्रशिक्षण दिलं सहकारी संस्था म्हणजे सहकाराचं प्रशिक्षण आणि तुम्ही ज्या संस्थेमध्ये सभासद आहात त्या संस्था कशा पद्धतीचं कामकाज करतील त्याच्या कामकाजाचं प्रशिक्षण आणि तुमची त्याच्यातली नेमकी काय जबाबदारी. तर याचं प्रशिक्षण देऊन त्या सभासदाला ज्याला म्हणतो की आपण नो युअर कस्टमर सारखा आत्मनिर्भर बनवणं किंवा सबलीकरण करणं त्या सभासदाचं किंवा नॉलेज त्याला देणं त्या संस्थेबद्दलचं जेणेकरून तो त्याच्यामध्ये भाग घेऊ शकेल. पण दुर्दैवाने असं फार कमी ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे मग संस्था अडचण झाली कारण बऱ्याच लोकांना तर आपण सभासद आहे सभासदचं जाऊ दे गॅरेंटर लोक झालेला माणसाला पण नाही असते की माझ्या नेमकं काय रोल आहे बाबा गॅरेंटर म्हणून त्याला जेव्हा नोटीस दिली तेव्हा तिथं साईज केली होती. सो इनोसंट त्याचं उत्तर असते की साहेब मी तर फक्त साईज करतो मी काय तो माझा मित्र होता. आता आपण पण बऱ्याच वेळेला सहकारात माहिती नसताना केलेलं असतात साहेब. म्हणजे मला तर एका बँकेचे रिटायर्ड एसआरओ म्हणण्यात आले की साहेब मी फक्त साईज केली. म्हटलं हे तुम्हाला एसआरओ असताना लोकांनी नाही का सांगितलं तेव्हा काय केलं म्हटलं आता तुम्ही मला सांगते मी फक्त साईज केली साहेब माझा काय दोष आहे. तर अज्ञानामुळे अशा अडचणी निर्माण होतात. तर कदाचित मध्ये आम्ही एक परिपत्रक काढलं. आता किती बँकांमध्ये पोहोचलो तर आम्ही सगळ्या फेडरेशनला होतो की आमच्याकडे प्रामुख्याने तक्रारदार जे येतात थकबाकीदार असतात. थकबाकीदार होण्यापूर्वी तुमचे त्यांचे संबंध फार मधुर असतात कारण तुम्ही कर्ज देता म्हणजे त्याचे संबंध चांगले असल्याशिवाय ओळखीचा निर्णय घेतच नाही. म्हणजे मी तर मोठ्या कर्जदाराला पहिल्यांदाच म्हणतो तू तर चेअरमनचा मित्र असणार त्याशिवाय तुला 5 कोटी रुपये कर्जच कसं केलेलं. आणि आता काय शिव्या देत आल्यात नाही कारण नाही ना तू बुडवले पण आता ऍक्शन घेतली. पहिली तक्रार अशी की कागद देत नाही. आमच्याकडे कागद नाही म्हणजे आम्हाला कागद नाही मिळत आहे. कर्जदाराला मिळत नाही, जामीनदाराला मिळत नाही आणि बँक किंवा पतसंस्था आम्हाला पेपर देतो. आणि आपल्याकडे पण परिस्थिती अशी की आता कुलकर्णी साहेब माझे मित्र आहेत. मी गेलो बँकेमध्ये साहेब मला कर्ज पाहिजे 5 लाख रुपये. ठीक आहे 2 ठिकाणी सही घ्या आणि पैसे घेऊन जा तुम्ही. आणि नंतर फॉर्म काय पुढचं काय फिल इन द ब्लँक तशीच राहिलेली असेल. थकल्यानंतर ते भरतात पत्ता काय काय. तर
आपण बऱ्याच वेळेला लिथार्जी म्हणतो, आळशीपणा म्हणतो, कंटाळा म्हणून त्याच्याने कर्जाचे अर्ज किंवा फॉर्म भरत नाही पुढचे सगळे डॉक्युमेंट. त्याच्यामुळे आम्ही एक परिपत्रक काढल्यामध्ये की बाबा माझ्या लक्षात आलं लोकांनी डिमांड केली की बाबा कर्ज घेतल्या त्या माणसाला त्या डॉक्युमेंटला सीट देऊन टाक सर्टिफाय करून. म्हणजे कर्जदार जामीनदाराला माहिती आहे की मी कुठले डॉक्युमेंट त्या संस्थेला दिलेले आहेत. आणि तेव्हा तर तुमचे प्रेमाचे संबंध आहेत. कर्ज घेताना जर तुम्ही कर्ज दिले म्हणजे दोघं मधुर संबंध असतात तर मधुर संबंध असताना तुम्ही ते द्या बाबा. म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. आणि पोच घ्या त्या माणसाची. तुम्ही एखाद्याला झेरॉक्स देणार एक डॉक्युमेंटची म्हटलं तुम्ही पण ते डॉक्युमेंट सगळे भराल व्यवस्थित. कोरे डॉक्युमेंट देणार नाही ना बाहेर, त्याच्यावर सहीच नाही तुमची किंवा वचन चिठ्ठीवर पण सही घेतलं काय कळलं नंतर सही घेतलं. म्हणजे अशी परिस्थिती ठीक आहे, मैत्रीमध्ये दिलेली ओळखी दिलेली आहे. तर अशी परिस्थिती असते बऱ्याच वेळेला. म्हणून एक लेटेस्ट परिपत्रक काढले की बाबा तुम्ही झेरॉक्स कॉपी द्यायला दे. म्हणजे तुम्ही पण तुमच्याकडचे डॉक्युमेंट नीट कराल आणि त्या माणसाकडे पण ते डॉक्युमेंट राहतील. जेणेकरून थकल्यानंतर मला डॉक्युमेंट मिळत नाही किंवा मला माहिती नाही मी पैसे किती घेतले, अनेक तक्रारी लोक करतात. तर या तक्रारी कमी होतील. प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी पैसेच घेतले सर, मी बँकेतच गेलो नाही, मला माहीतच नाही शाखा इथपर्यंत झालं. म्हणजे कुठे सही केलेली आहे माझी. म्हणजे एखादी दुसरी केस अशी झाली पण असेल की एखाद्याची चुकीने सही केली असेल. आता काही केवायसी डॉक्युमेंट अनेक ठिकाणी आपण लावलेले असतात, काढतात लोक देतात. काही काही बँकेत किंवा पत्र अशा केसेस झाल्या 25 केसेस घटल्याने इलेक्शन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल दुसरीकडून काढले असेल आणि कर्ज घेतले. पण सर्वसाधारणपणे मोठा कर्जदाराच्या बाबतीत असं होत नाही. पण अशा लोकांच्या लंगड्या सभेपी असतात. तर तुम्ही आपले बरेच बँकर आहेत या ठिकाणी, तर ही काळजी तुम्ही निश्चितपणे घ्या अशी मी तुम्हाला सांगतो की बाबा जेणेकरून बेसिक तक्रार त्याची जी आहे की मला डॉक्युमेंट मिळालं नाही ती तो करणार. 2 नंबर, आता करोनाच्या काळामध्ये आम्ही अनेक सरकार म्हणून संस्थांना, सहकारी संस्थांना पहिल्यांदा आपण 31 मार्चपर्यंत आता जनरल बॉडी एक्सटेंड करून मुलं दिलेली आहे. मात्र काही गोष्टी जनरल बॉडी शिवाय पण करणं गरजेचं आहे, ज्याला अर्जन्सी आहे. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला डिमांड होती की दिवाळीपूर्वी आम्हाला डिव्हिडंड वाटायचे आहे म्हणून आपण डिव्हिडंडचा अधिकार बोर्डाला दिला. बँकांना दुर्दैवाने आरबीआयने अजून परवानगी न दिल्यामुळे सप्टेंबरपर्यंत स्टे दिला होता पण पुढं काही दिलेलं नाही. आपण काही देऊ शकत नाही कारण अनलेसन अंटिल आरबीआय आपल्याला सांगत नाही की तुम्ही डिव्हिडंड देऊ शकता. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीचं बजेट जे आहे ते मंजूर करण्याचा अधिकार बोर्डाला आपण दिला. ऑडिटरचे अपॉइंटमेंटचा अधिकार आपण बोर्डाला दिलेला आहे. तर 3-4 मुद्दे ज्याच्यातून मार्ग निघेल बाबा अशा पद्धतीचं जेवढं शक्य आहे तेवढं राज्य सरकारकडून रिलीफ आपण दिला. ऑडिटला मुदत आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवून दिलेली आहे. मात्र आता करोना कधी संपेल, आता खटावकर साहेब म्हणाले संपलं, पण तसं काय आता आज तर बातमी आहे की दिल्ली मुंबई फ्लाईट बंद केल्या आणि ट्रेन बंद केल्या. जसं पुणे बदनाम झालं होतं मागच्या 2-4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये, पुण्यात आला म्हणजे बाबा कुठून पाकिस्तान बंद आला काय असं लोकांना वाटायचं आणि लांब ठेवायचे लोक. पुण्याच्या माणसाला येऊ देत नव्हते, कुठंच राहणे. अशी परिस्थिती कदाचित आता दिल्लीची झाली नाही. म्हणजे चायनाला कदाचित आपण बायपाट केलं होतं की चायनात तो रोग आला म्हणून, तसं आता दिल्लीतल्या माणसाला बायपाट केलं. ठीक आहे, सोशल डिस्टन्सिंगचा भाग आहे जो आपण. परंतु या काळामध्ये सुद्धा फॉर्च्युनेटली मला असं वाटतं आता की माझ्या वैयक्तिक अनुभवावरून असेल किंवा सेन्समुळं 1-2 महिन्यामध्ये मंदी फार लवकर जर करोना गेला तर बाउन्स बॅक होतील सगळे. म्हणजे स्प्रिंग बोर्ड ऍक्शन सारखी होईल आणि पटकन म्हणजे 5 वर्ष मागं गेलं असं जे सध्याचं फिलिंग आहे असं होणार नाही असं मला वाटतं की बाबा दबल्यासारखे लोक झालेले. लोकांच्या इच्छा, आकांक्षा, आयडियाज अशा सगळ्या म्हणजे रिकाम्या वेळेमध्ये पण बऱ्याच आल्या असतील ना वेगवेगळ्या विचार करून माणसांनी काहीतरी ज्याला म्हणतो घुसळण झाली असेल विचाराची आणि एखाद्या चांगल्या आयडियामध्ये ती येतील आणि त्यासाठी पैसे लागतील त्यांना तुमच्याकडून. म्हणजे बँकांना सध्या अडचण आहे की डिपॉझिट भरपूर आहे तर लोन घ्यायला माणसं नाहीत अशी फ्लश ऑफ डिपॉझिट. कारण लोकांना धंद्यात टाकायचं नाही म्हणून बँकेत पैसे ठेवले आणि बँकेला डिपॉझिट चांगला कर्जदार मिळत नाही बँक किंवा पतसंस्थेला. आणि जे जुने आहेत त्यांची परिस्थिती आरबीआयच्या धोरणामुळे असेल किंवा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे असेल, काही ठराविक लोक सोडले तर लोक काही पैसे भरत नाही. काही ठिकाणी भरत असेल मात्र अनेक लोकांना असं वाटतं की आता मॉरेटोरियम दिलेला आहे, मॉरेटोरियमचा आपण पूर्ण फायदा घ्यावा. अशा प्रकारे सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर बँका पतसंस्थांमध्ये आपण काय काय केलं आणि नवीन आम्ही काय केलेलं आहे. अजून काही गोष्टी आम्ही नवीन सरकारकडे पाठवलेल्या आहेत. सरकारचा निर्णय त्याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. सध्या आता आपल्याला माहिती आहे
केंद्र राज्य सरकार वेगवेगळं असल्यामुळे त्यांनी एक ठरवलं की खाली वेगळं काहीतरी राजकीय पण त्याला रंग असतो. सरकार तेच आहे बाबा आमच्यासाठी तरी, कारण जनरली धोरण सातत्य फार काय सरकार जरी बदललं, म्हणजे माझी आता 22 वर्ष सेवा झाली, पेटावकर साहेबांनी सेवा केली असेल, फार काय सरकारच्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होतो. आणि कदाचित आता मी सेंट्रल बिल्डिंगला आहे त्यामुळे माझा सारखा मंत्रालयाशी संबंधित असेल, परंतु जर खालच्या पातळीवर काम करणारा जिल्ह्याचा माणूस असेल तर त्याला तर त्या मंत्रालयामध्ये काय चाललंय, सरकारने काय केलं, सरकार बदलल्याचं फिलिंग फार काही येत नाही, कारण पोस्टर बदलल्यामुळे येत असेल किंवा नवीन पोस्टर लागले त्याच्या पलीकडे फार काय होत नाही असं आम्हाला तर वाटतं. कारण 2-3 सरकार, हे सरकार पण आलं, ते आलं, ते आलं, ते आलं, फार बदल होत नाही. कारण इनर्शिया म्हणून फिजिक्समधली महत्वाची हे आहे की मराठीत ज्याला आपण स्थितीस्थापकत्व म्हणतो, की फार बदल न करण्याची आपलीच मानसिकता म्हणजे जनतेची. त्याच्यामुळे सरकारला सुद्धा काय बदल करायची इच्छा असली तरी फार वेगात बदल करत नाही सरकार, कारण बदल केला गेलं मायनॉरिटीमधले जे लोक असतात ज्याला बदलाचा विरोध असतो ते स्ट्रॉंगली रस्त्यावरून उभारतात, आणि ज्याला फार काही विरोध करायचा नसतो किंवा ज्याला मान्य असतो तो घरात असतो. आणि ते व्होकल माणूस जो आहे, बोंबलणारा, त्याच्याकडे बघून सरकारला धोरण करताना ठरवायला लागते बाबा. कारण तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही त्या संघटनेत 10 लोक जरी आता लक्ष्मी रोडवर जर 1-2 हे घेऊन उभारले की बंद करा आणि टीव्हीवाल्यांनी दाखवलं तर फरक पडतो सरकारला. भले उरलेल्या 90 लोकांना ते पाहिजे असेल पण ते करत आहेत. तर या पद्धतीनं सरकारचं कामकाज थोडंसं चालतं, त्याच्यावर फार आमूलाग्र बदल होत नाही. सरकार करायचा प्रयत्न करतं, मात्र दुर्दैवाने आपण ज्यांना निवडून देतो, म्हणजे आपण पण शेवटी मतदार आहोत, आपल्याला किती वेगात बदल पाहिजेत हा प्रश्न आहे. म्हणजे आपण म्हणतो असं करायला पाहिजे. आता उदाहरण सांगायचं तर समजा आता एक्सपोर्टमध्ये आता काही धोरण बदलायचे असतील तर साहेब प्रोसेसिंग युनिटमध्ये, पण त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश प्लेयर जे असतात त्यांना धोरण बदलले की प्रॉब्लेम होतो, तो नको म्हणतो, कॉम्पिटिशन नको आहे, माझी मोनोपोली हे का सरकार बदलते, करायला नाही पाहिजे. आता ब्रँच लायसन्सिंग ओपन केलं तर तुम्हाला अडचण होणार आहे. अस्तित्वातल्या बँक म्हणणार ना, अरे एकदम 10-12 ब्रँच आल्या माझ्या धंदा, म्हणजे तुमच्यापैकी जुने जे काम करणारे आहेत शगुन चौकात एकच ब्रँच होती, आता 20 ब्रँच आले. मार्केट यार्डमध्ये म्हणाल तर मार्केट यार्ड कमी झालं ना, तिथं बँकांची संख्या जास्त आहे. आता बँकेचं यार्ड झाल्यासारखं काय अशी परिस्थिती झाली मार्केट यार्ड. सो मेनी बँक, सो मेनी ब्रँचेस, म्हणजे जेवढा धंदा आहे का नाही, प्रत्येकांना वाटतं की काही नाही कळत नाही पुण्यामधलं, तर मग मार्केट यार्डमध्ये ब्रँच करतो. अशा पद्धतीनं अनेक बँका पुण्यामध्ये आहेत. तर या पद्धतीनं आपलं कामकाज चालू आहे. तर मी पण गप्पाच मारायला आलो होतो. आपण काय प्रश्न विचारू, आपण चर्चा करूया. प्रश्नापूर्वी एक मुद्दा सांगू इच्छितो की आता जे काही करोना नंतरचे जे अर्बन बँकांच्या संदर्भात जे 7-8 महत्वाचे निर्णय आले आता, म्हणजे ऑडिटला मुदतवाढ असेल, मुदतवाढ असेल, ऑडिटला एक्सटेन्शन मिळालं असेल, वार्षिक सभांना एक्सटेन्शन असेल, काही अधिकाराचं विकेंद्रीकरण असेल की जे कायद्यात मूळ नाही पण या करोना पार्श्वभूमीवर करावं लागलं, याच्याबद्दल निश्चित टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे कटके साहेबांचं. अशासाठी मी म्हणतोय की इनिशिएट त्याने केलं, या सगळ्या विषय राज्यभरात इनिशिएट करणारा जो अधिकारी आहे तो आपल्या संवेदनाचा आहे, ते आहेत कटके. इनिशिएट करणारा महत्वाचा असतो, जो मुख्य नोट एका अर्थाने कुटक करतो, सुरुवात करतो या विषयाला. तर आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे मी ज्या दिवशी जो पॉईंट टाकेल त्या दिवशी कटके साहेबांचा मला सकाळी मेसेज येतो की ह्या मुद्द्यावर 3 दिवसापूर्वीच गेलंय पुढे, म्हणजे ह्याला म्हणतात अधिकारी. आता विचार सर, एक विषय असा होता पतसंस्थांच्या बाबतीत, कोविडच्या काळानंतर मार्चला कोविडचा काळ सुरू झाला, 6 महिने मुदतवाढ दिली बँकांना हप्त्यामध्ये. पतसंस्थांना जो विषय आला, कारण पतसंस्थांचा हा व्यवसाय सगळा डिपॉझिट घेणं आणि कर्ज देण्यावरती जास्त होता. जेव्हा डिपॉझिटचे रेट जर बघितले आपण या 6 महिन्यातले, तर 6% आसपास आली सगळ्या बँकांची, आणि पतसंस्था 8%, 9%, 10% डिपॉझिट. जेव्हा नियामक मंडळाने सांगितलं की 10.5% व्याजाच्या पैशाने डिपॉझिट आहे, त्यानंतर पतसंस्थांनी कमी केली. पण बँकांकडे जे व्याजाचे दर कमी झाले, जे पतसंस्थांना ठेवणं अवघड होतं. अशा केसमध्ये 6 महिने हप्ते जर भरले नाही लोकांनी, पहिले 6 महिने
6 महिन्यामध्ये त्यांनी हप्ते कितपत येतील, कारण मार्च 21चा बॅलन्स शीट हा पूर्णतः वीक राहणार आहे. याच्यामध्ये सरकारने आता सांगितलं की 12 हप्त्याचा NPA आता लागू केलेला आहे, 1 वर्ष दिले. 1 वर्षाची पिरियड दिलेला आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो की 1 महिन्याचा पिरियड दिल्यानंतर त्याचं येणारं व्याज उत्पन्नात पकडणार नाही. म्हणजे येणारं व्याज फक्त FD-वरचं आणि जे काही कर्ज वसुली होईल त्याच्यामध्ये. म्हणजे 21ला जे आपण बॅलन्स शीट तयार करणार त्याच्यामधले 12 हप्ते NPA आपण जे पकडणार नाही ते व्याज उत्पन्नात येणार नाही. तुम्हाला फक्त प्रोव्हिजन करावं लागणार नाही एवढाच बेनिफिट बस, झाला, बाकी काही नाही झालं. कारण तुम्हाला उत्पन्न मिळालेलंच नाही ना. एक लक्षात घ्या, ते जर 12 महिन्यात NPA केलं नसेल तुम्हाला उलटी प्रोव्हिजन करायला लागेल. फक्त सरकारने काय केलं की डबल जो तुम्हाला शॉर्ट बसतो म्हणजे फटका बसतो त्यातलं एक फटका तर खायलाच लागणार, व्याज मिळालेलंच नाही. मार्च 20 प्रोव्हिजन करायला लागणार म्हणजे एवढा फायदा मार्च 20ला 2 महिने होतं, ते मार्च 21ला 12 महिने, 3 महिने वाढवलं. तो आपण थोडंसं पुढे ढकललं. पण ह्याच्यामध्ये थोडंसं सरकारने असं केलं की बाबा आता ज्या प्रोव्हिजन्स करावं लागतील 21ला, कारण जर प्रॉफिटच कमी असेल तर त्या प्रोव्हिजनमध्ये 25% आपल्याला राष्ट्रवादीची प्रोव्हिजन करावं अहो, लागतं. तुमच्याकडे लोक आम्हाला डिव्हिडंड वाटायला परवानगी नाही म्हणून पण लोक आले एका बाजूने. आम्ही म्हणतो बाबा रिझर्व्ह बँक काम आता बँकर सुद्धा होते की आता पुणे जिल्हा बँक फेडरेशननी मागणी केली की आम्हाला डिव्हिडंड वाटायला परवानगी द्या. आम्ही खाजगी लोकांना म्हणलो की करू नका डिव्हिडंड वाटू नका. माहित नाही आपल्याला या वर्षी काय होईल, पुढच्या वर्षीसाठी सुद्धा पैसे लागतील, पुढच्या वर्षीसाठी सुद्धा पैसे लागतील, कदाचित पुढच्या वर्षी जास्त द्या पण वाट बघा. 21ला बॅलन्स शीट विकत माहित नाही ना काय होईल परिस्थिती, करोना कुठपर्यंत जाईल किंवा आता मी म्हणतो बाउन्सर घोडा घाईत झालं समजा आणि पैसे वाटून बसले तुम्ही काय कराल? नाहीच होणार ते. आणि खरा इफेक्ट आहे मला असं वाटतं मार्च 21लाच आहे. बरोबर, मार्च 20ला होणार कारण नाही, कारण अख्खा वर्ष धंदा केला आपण. नाही सर, मार्च 21ला जसं आहे आपण आता 12 हप्ते NPA म्हणतो, लोकांनी पैसे भरले नाही तर काय लोकांची मानसिकता कशी असते की मी रुटीनमध्ये चालत असतो. जेव्हा ते रुटीन बिघडतं तेव्हा माणसं थोडीशी बाजूला होतं, तेव्हा पुढचे पण हप्ते 22पर्यंतच्या पिरियडमध्ये 21-22मध्ये येतील का नाही ते प्रॉब्लेम 22चा सुद्धा बॅलन्स शीट कसा राहील मला अजून निरीक्षण आहे. मी सांगतो की करोना जर संपलाच नाही आणि एखाद्या माणसाचा त्या करोनाशी निगडीत व्यवसाय असेल, समजा थिएटरला पैसे दिले असतील काही लोकांनी, तर थिएटर चालवण्याचे त्याचा पैसे पडले काही स्पेसिफिक आता ज्या बिझनेस रिलेटेड झाले ज्या कोविडमुळे अफेक्ट झाले त्या लोकांचे अफेक्ट होणार आहेत ना. आम्ही कदाचित सरकार सेक्टर स्पेसिफिक यानंतर गाईडलाईन काढेल की या लोकांचे NPA थांबतील, माहित नाही. ज्याचा धंदा चालू झाला त्याला हे रिबेट देणं म्हणजे अपात्री दान दिल्यासारखं झालं. त्याने पैसे भरायला पाहिजे कारण नको तो माणूस त्याच्यामध्ये फायदा घेणार. असं पण करायला पाहिजे सरकारने. उलट डिमांड करायला पाहिजे की ज्या सेक्टरला अडचण झाली, जिमवाले धंदा बंद पडला बऱ्याच वर्ष 12 महिने त्याला तुम्ही हे द्यायला पाहिजे. पण ज्यांचा धंदा बंद होता मेडिकलवाल्यांनी फायदा घ्यायला नाही पाहिजे ना याचा. तुम्ही सगळे पैसे भरायला पाहिजे. वेतन घेतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काही गोष्टीचा फायदा सेक्टर स्पेसिफिक काही जसं भारत सरकारने दिला असेल की सेक्टर स्पेसिफिक स्टिम्युलस पॅकेज दिले तसं बँकिंगमध्ये सुद्धा ऍक्च्युली सेक्टर स्पेसिफिक ऑर्डर काढायला पाहिजे. पण सध्या जसं मगाशी चर्चा झाली कोणाला धोको येत नाही बाबा सगळ्यांनी मजा करा त्या टाईप पहिल्या ऑर्डर काढल्या कदाचित पुढच्या वर्षी हा अभ्यास करून तुमच्या लोकांनी पण हे सरकारकडे डिमांड करायला पाहिजे की बाबा असं अडचण होती तर बँकांनी पतसंस्थेने पण डिमांड करायला या सेक्टर पुरते सवलत द्या, बाकी सेक्टरला देऊ नका सवलत. त्याच्यामध्ये अजून एक शासनाचं परिपत्रक आहे की कर्ज आता मुदत वाढ. ते जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये असं केलं की पहिला मुद्दा असा आहे की कर्जदार जामीनदारांनी ऍप्लिकेशन करावे संचालक मंडळात. संचालक मंडळाने त्याला मंजुरी द्यावी. त्यानंतर त्याचं जे कर्ज आहे त्याचं जेव्हा आपण रिशेड्यूल करत असताना परत त्याचं चूक किंवा कामकाज करावं. हे झाल्यानंतर ऑडिटरला दाखवावं, वकिलाचं ओपिनियन घ्यावं. एवढं लिहिलं आहे माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर त्याच्या वार्षिक सर्वांच्या सभेमध्ये सुद्धा ही सूचना करावी की हे आम्ही रिशेड्यूल केलेले आहे. अशी त्याच्यामध्ये एक डिस्कट आहे आपण रिशेड्यूल करू शकत नाही. कारण बँकेनं सुद्धा आता सांगितलंय की 6 हप्त्यानंतर जेव्हा मुदत वाढ दिली त्यानंतर तुम्ही प्रत्येकाची कन्सेंट घ्या कर्जदार जामीनदाराची. का साहेब बरोबर आहे की नाही? तर असं होतं की माझे समजा 700 कर्जदार असतील सगळेच बँकेत जातात त्याची गॅरंटी नाही. पण त्याला गरज असेल तर त्याचे पैसे वसूल करा ना तुम्ही. काही जणांचे हप्ते पाचशे भरतात प्रमाणिकपणे. 50% जास्त लोक भरतात हप्ते. आम्ही जी माहिती घेतली
त्याच्याप्रमाणे एवढी वाईट परिस्थिती कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये नाही. कारण लोकांना हे कळलं की नंतर व्याज पण भरायचं, सगळं भरायचं, चालू आहे तर पैसे भरून टाकतात. काही जे नमुने होते भरायचंच नाही त्यांना आणि वाटते काही तर माफी बिफी होईल, म्हणजे आपल्याकडे नेहमीचे 10% बॉन्डवरचे कार्यकर्ते बँक बुडली तर बरे होईल असतात ना लोक, पैसे नाही भरायला येणार मला, तेच लोक आहेत ते पैसे तर भरायचे. आता मला वाटतं एवढं सर्क्युलर किचकट असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणीच म्हणजे ते बघतो मी. मल्टीस्टेट मल्टीस्टेट आणि नागरी पतसंस्था यांच्या बाबतीत काहीतरी हे काम की त्यांना व्याजदराचं जे आता आहे त्याच्यामुळे आम्हालाही त्यांच्याबरोबर कॉम्पिट करता येत नाही किंवा काय होतं थोडंसं डिपॉझिट वळण्यात जाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याला. मल्टी स्टेट सोसायट्यांना आपण बऱ्याच वेळेला सेंट्रल रजिस्टरला पत्र दिली, महाराष्ट्रातल्या संस्थांना कार्यक्षेत्र वाढायला आम्ही अत्यंत रिलेक्टंट होतो, विरोध केला. कारण एकदा तिकडे गेले आणि भानगडी झाल्या की त्याला कुणीच बघायला नाही, एवढं लक्षात घ्या. मल्टी स्टेट सोसायटी म्हणजे त्याला काहीच करू शकत नाही आपण. म्हणजे लोकांनी स्वतःचं विजडम वापरून पैसे ठेवायचे. आणि मल्टीस्टेट आणि मल्टीपर्पजमध्ये फरक आहे का काही? मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ना, मल्टी स्टेट म्हणजे की फक्त एका राज्यापेक्षा जास्त आहे तेवढ्या त्या कायद्यामध्ये नोंदवली आहे. त्याच्यामध्ये लोकांनी काय केले की काही पतसंस्था आहेत आणि काही सर्व प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या संस्था आहेत. आता सांगायला हरकत नाही, अनेक पतसंस्था मल्टी स्टेटमधल्या ज्या आहेत त्यांच्या कोड नियम जे आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंडियाने मंजूर केलेले त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय ते करू शकतात. आता जे बँकर आहेत त्यांना माहित आहे, आरबीआय तर जागेचं भाडं पण घेऊ देत नाही, म्हणजे एक्स्ट्रा जागा असेल तर विकून टाका म्हणजे जागा. यू आर नॉट सपोज टू डू एनी बिझनेस अदर दॅन बँकिंग. पतसंस्थामध्ये पण आमच्याकडे 15 वर्षापूर्वी अशी टूम होती, पतसंस्थांनी पण धंदा करायचा. आम्ही त्याला विरोध केला. आता तो त्यावेळेला त्याला परवानगी दिली आम्ही पण. काही लोकांनी गोडाऊन मारले, काही लोकांनी स्वतःचे धंदे काढले. स्वतःच जर माणूस धंदा जो बँकर आहे तो जर धंदा करत बसेल तर मग इतरांना करत देईल का? काय एक्सपर्टाईज नाही म्हणून तो या बँकिंगमध्ये त्या धंद्याचा काय एक्सपर्टाईज आहे त्याच्याकडे? काही संस्था अडचणी झाल्या त्याच्यामुळे नोकऱ्या धंदे करण्यामध्ये. आम्ही परत ते बायलॉजमधले बऱ्याच प्रोव्हिजन स्ट्रिंजंट केल्या आहेत की बाकीचे धंदे काय करता येणार नाही, लोनिंगचा बिझनेस तुम्ही करा आणि रिलेटेड टू फायनान्शियल सर्व्हिसेस. मल्टीच्या बँकिंग बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस. मल्टी स्टेट सोसायटीचं तुम्हाला मी खाजगीत सांगतो, आता इथं पण लाईव्ह सांगायला हरकत नाही, 90% संस्था स्वतः धंदा करतात. म्हणजे माझं बिल्डिंगचे 50 बिल्डिंग मी बांधायला काढल्या, मी जागा घेतल्या, मी प्लॉटिंग पाडल्या, मीच माझी फॅक्टरी टाकलेली, म्हणजे लोकांकडनं पैसे गोळा केले माझ्यासाठी आणि त्या संस्थेची फॅक्टरी चालू केली आणि त्यातनं मग ते सायफनिंग ऑफ फंड जे काही 100 मागणी केली असेल ते केले असेल. परंतु त्यांच्या पोटनियमात तो तरतूद आहे. म्हणजे XYZ संस्थेत तुम्ही बघाल तर इथं पुण्यामध्ये बिल्डिंग चालू असेल बांधकाम, नाव नाही घेत. बिल्डिंग बांधणं काय संस्थेचं काम नाही ना, पतसंस्थेचं काम आहे का? कुठं बिल्डरचं काम आहे, त्याचं एक्सपर्टाईजचं बिल्डरच आहे. म्हणजे अशा एन नंबर ऑफ धंद्यामध्ये गेलो तर त्या एन नंबर ऑफ धंद्यासाठी ते एक्सपर्टाईज माझ्याकडे आहे का? आणि ते नसल्यावर लाखाचे 12,000 होणार. कारण या संस्थेकडे लोकांनी पैसे किंवा पतसंस्थांकडे लोकांनी का पैसे ठेवले? आपल्याला व्याज मिळते, सुरक्षित आहे आणि त्याला तो रेडीमेड पैसा उपलब्ध झालाय. 1000 कोटी, 500 कोटी, 200 कोटी कॉर्पस. अदरवाईज त्याला 200 कोटीचं लोन काढायचं असलं असं त्या चेअरमनला तर किती जीव गेला असं त्याचा. त्याला इथं 10 शाखा काढल्या छानपैकी, बाहेर बसवले, पेपरला जाहिरात दिली, लोकांनी लाईन लावले. थोडक्यात त्याने स्वतःच्या लोनची व्यवस्था स्वतःच्या धरण्याची व्यवस्था केली आणि लोकांना आता लोकांनी विजडम वापरून पैसे ठेवा एवढंच म्हणू शकतो की ठीक आहे, नाही आम्हाला अडचण, आमचं चुकलं, एखाद्या ठिकाणी डिपॉझिट ठेवायचं. ती चांगली बँक आहे का छोटी आहे का मोठी आहे नंतर आपण 2 मिनिटं बाजूला. कुठेतरी सरकारचं ऑडिट असतं, इन्स्पेक्शन असतं, स्टॅच्युटरी ऑडिट असतं, काहीतरी रिपोर्ट्स नाही ना. सरकारचं नाही काही तर ऑडिटर तुम्हीच नेमता, सरकारचं ऑडिटर म्हणजे पाहिजे फक्त पॅनल करून दिले, मी नेमताय. आता पॅनल करून दिलंय, ते पॅनल करताना तुम्ही काळजी घेतली हे पण मी मान्य करतो. चार्टर्ड अकाउंटंट दिले तरी देखील शेवटी न्याय कोणाकडे मागणार असा एक मुद्दा आहे. त्याच्याबद्दल थोडं आम्हाला जरा काळजी करा. काय नेमकं आम्ही एक लक्षात घ्या, न्याय मागणं गोष्ट वेगळी, तर पैशाचा विषय. वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की बँक असेल तर ठीक आहे, आता 5 लाखाचा इन्शुरन्स झाला, म्हणजे 1 लाखामुळं 5 लाख झाल्यामुळं आता मागचे तुम्हाला हे सांगतो की 80% लोक कव्हर व्हायचे 1 लाख.
आता महाराष्ट्रातल्या 14 बँकांवर आज ऑल इन्क्लुझिव्ह डायरेक्शन AID म्हणतो आपण कलेक्शन प्रोसिजर जे आहे त्या सगळ्या बँकांचा डेटा आम्ही मागवलेला आहे. म्हणजे माझ्याकडे आहे ऑलरेडी 1 वर्षापासून. मी गेल्या घेतला 5 लाख हजार आम्ही पहिल्यांदा मागवले. तर त्याच्यामध्ये 99% लोक कव्हर होतात 5 लाखाच्या आत. त्याच्यामुळं मी तर या कोविडमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मागे लागलो. आम्ही सरकारने त्याला पटलं सरकारला, कारण सरकारला आधी वाटायचं की RBIला वाटायचं मर्जर करू. तर त्यावेळेला इमिजिएट रिलीफ पण देणं गरजेचं आहे. म्हणजे मला तर वाटत होतं कोविडच्या पार्श्वभूमीवर कदाचित सरकारने लवकर निर्णय किंवा रिझर्व्ह बँकेने लवकर निर्णय किंवा 12-13 बँके काढून टाकावं. 3,000 कोटी रुपये मिळाले असते राज्याला फटक्यात 5 लाखाच्या लोक सुटले असते. सर बोलतो बरेच झाले. खाता थोडंसं झालं असतं. तर माझा एक विषय आहे. बँक तुम्ही जे 50% नॉमिनेटेड डायरेक्टर्स म्हटला बँकेचं, त्याच्यावर आपण सरकार भारतीने एक महाराष्ट्र प्रदेश लेवलला सेमिनार घेतला होता ऑनलाईन. त्याच्यात एक विषय मांडला होता की ज्या लोकशाहीमध्ये, ज्या देशात, ज्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानाला सुद्धा शैक्षणिक क्रायटेरिया नाही आहे, सहकार मंत्र्याला शैक्षणिक क्रायटेरिया नाही आहे, आणि तुम्ही सरसकट ठीक आहे तज्ञ संचालक हवे, पण सरसकट 50% नॉमिनेटेड म्हणतात, हे कितपत योग्य आहे असा विषय आपण केला होता आता. आणि तसं एका अर्थाने चांगल्या गोष्टीसाठी सरकार भारतीने थोडा वाईटपणा पण घेतलेला आहे सरकार क्षेत्रात. सरकार भारती असं म्हणते, म्हणजे पॉझिटिव्ह दिशा घेऊन विचार करते की ठीक आहे तुम्ही बँक रेग्युलेशन ॲक्ट जो आणलेला आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, हा पूर्णपणे काही चुकीचा नाही आहे, त्यात फक्त काही दुरुस्ती करा. अन्य त्याच्यामध्ये गोष्टी अशा आहेत काही जण जरा पूर्णपणे विरोध करतायत. पण सहकार भारती म्हणते की ठीक आहे तुम्ही पेस्ट कंट्रोल जरूर करा, पेस्ट कंट्रोलचा वास आम्हाला येणार आहे, काही दिवस त्रास आम्हाला होणार आहे, पण पेस्ट कंट्रोल आवश्यक आहे. आज आमच्या इथे कीड लागलेली नाही आहे, परंतु एकदा जर आपण लसीकरण करायचं म्हटलं तर ज्याला काही त्रास नाही त्यालाही लस टोटूनच घ्यावी लागणार आहे. तसं आम्ही सहकार भारतीने म्हटलं की पेस्ट कंट्रोल जरूर करा, पण देखून झालेत म्हणून संपूर्ण बेडच नका जाळून टाकू. तेवढा विषय आपण केलेला आहे. लेट अस होप सो की काहीतरी होईल. धन्यवाद सगळ्यांना. आपला मुक्त संवाद मुक्तपणे करता यावा म्हणून आपण कार्यक्रमाचं लाईव्ह केलेलं नाही आहे. डिजिटॉक या संस्थेचे जी मंडळी आली आहेत त्यांनी असं आवाहन करायला सांगितलं मुद्दाम की अशा प्रकारचे कार्यक्रम इथून पुढच्या काळात होत राहणार नेहमी. अशी सेवा स्वामी संस्थेमार्फत द्यायला त्यांनी तयारी दाखवली. त्याच्यात आजपासून त्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. त्याच्या सगळ्या तांत्रिक गोष्टी सगळ्या ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टीसाठी स्वामीला संपर्क करावा. आपल्या पुढच्या भागाकडे आपण वळूयात. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये माधुरी बहिणींचा खूप पहिल्यापासून रोल होता की फराळाचा कार्यक्रम झाल्याशिवाय काही पुढे जाता येत नाही, त्याशिवाय पुढचे कार्यक्रम नाही करणार आपल्याला. त्याच्यामुळे मग त्यांना आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायची विनंती केली. आपल्या प्रदेशाच्या महिला संयोजक आहेत. सहकार भारतीच्या वतीने आभार. स्वामी सहकारी विविध संस्थेचे पदाधिकारी, सहकार भारतीचे प्रांताचे व प्रदेशाचे महानगराचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार. विविध बँका, पतसंस्था व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार. डिजिटॉकचे पदाधिकारी यांचे पण आभार. पत्रकार, माध्यम, प्रसिद्धी प्रतिनिधी यांचे आभार. फराळाचे वाटप बापू सर्व्हिसेस, बापू पोद्दार यांचे पण आभार. बापू फराळाचं खूप छान आहे. आणि कटके साहेबांच्या त्या ऋणात राहू इच्छित आहेत म्हणून त्या विसरल्या. कटके साहेबांचं आभार मानण्याच्या ऐवजी आपण कायमस्वरूपीच त्यांच्या ऋणात राहणार आहोत आणि असंच त्यांनी मार्गदर्शन करत राहतो. त्यामुळे ठीक आहे. कटके साहेबांना आपण आता इन्फॉर्मली आपण गप्पा मारायला हरकत नाही. कार्यक्रम तुम्ही सांगा संपला म्हणजे मग आम्ही जरा कार्यक्रम संपलाय, अनौपचारिक कार्यक्रम सुरू आहे. ज्यांना घाई आहे त्यांनी हे बंद करून टाका.